संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचं खरं वास्तव. बऱ्याच जणांना संभाजी महाराजांचा मृत्यूनंतर काय झालं माहीत नाही. चला मग आज माहीत करून घेऊया. 1689 मध्ये संभाजी महाराज मारले गेले, पण त्या क्षणी स्वराज्यात फक्त राजा नाही तर एक कुटुंब, एक नेतृत्व आणि एक यंत्रणा उद्ध्वस्त झाली होती. आजचा व्हिडिओ कथा नाही, भावना आहे, फक्त ऐतिहासिक सत्य. 22 मार्च 1689 मध्ये तुळापूर येथे संभाजी महाराजांना मुघलांनी अमानुषपणे छळ करून ठार केले. हा इतिहास सर्वसामान्य आहे, पण त्यांच्या मृत्यूनंतर लगेच स्वराज्यावर दुहेरी अपघात झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाई आणि लहान वयाचे शाहू महाराज मुघलांच्या ताब्यात पडले. येसुबाई यावेळेस राणी नव्हत्या. त्यांनी शाहू महाराजांचे संस्कार जपले, मराठी ओळख जवळ ठेवली. मुघल कैदेत असूनही इस्लाम स्वीकारायला नकार दिली. हा मौन प्रतिकार होता. संभाजी महाराज गेले, महाराणी कैदेत, वारसा मुघलांच्या ताब्यात. स्वराज्य कोसळलं नाही. राजाराम महाराज पुढे आले, रायगड सोडून जिंजी गाठली. स्वराज्य चालू राहिलं. हे नेतृत्व जिवंत उदाहरण होतं. संभाजी महाराजांनंतर मराठ्यांनी थेट युद्ध टाळलंच. मुघलांचा पुरवठा तोडला, सैन्य थकवलं, किल्ले गमावले पण परत घेतले. औरंगजेब जिंकत होता पण कधीच निर्णायक विजय मिळत नव्हता. औरंगजेब 26 ते 27 वर्ष दक्षिण भारतात अडकून पडला. सतत युद्ध, वाढता खर्च, थकलेले सैन्य आणि मराठ्याचा अखंड छळ. इतिहासकार म्हणतात मराठ्यांनी औरंगजेबाचं साम्राज्य जिंकून घेतलं नाही, पण आतून पोखरून टाकलं. औरंगजेबाचा मृत्यू 1707 साली अहमदनगर जवळ झाला. तो युद्धात मारला गेला नाही. त्याचं खरं कारण दीर्घकाल युद्ध, मानसिक ताण, आजारपण, अपयशाची जाणीव. त्याचा शेवटच्या काळात तो एकटा होता, निराश होता आणि स्वतःच्या चुकावर पश्चाताप करत होता. ते त्याच्या पत्रामध्ये स्पष्ट आहे. हा सगळ्यात मोठा फॅक्ट आहे. संभाजी महाराज जिवंत नव्हते तरीही औरंगजेब हारला, मुघल साम्राज्य कोसळायला लागलं. पुढे शाहू महाराज स्वराज्यावर परत आले. हा विजय तलवारीने नाही, संयमाने मिळालेला होता. संभाजी महाराज मारले गेले, महाराणी येसुबाई कैदेत राहिल्या, शाहू महाराज दूर गेले, तरी स्वराज्य जगलं. राजा गेला, राणी झुकली नाही आणि शत्रू थकून मेला. म्हणून संभाजी महाराज मृत्यू हा पराभव नव्हता, तो इतिहास बदलणारा क्षण होता. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज. मी अथर्व कदम. मी नक्कीच असे व्हिडिओ अनेक घेऊन येईल.